लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वात मोठी अपडेट आली आहे। तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता घोषणा केलेली आहे की जो लाडक्या बहिणीचा 8वा हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता, तो हप्ता तुम्हाला येत्या 8 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशाबद्दलची घोषणा केलेली आहे। आणि येत्या 25 तारखेपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये हा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। कारण या अगोदर सुद्धा अशाबद्दल घोषणा झाली होती आणि आतापर्यंत जेही तुमचे हप्ते होते लाडक्या बहिणींचे ते तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहे। तर त्यानंतर आता हा फेब्रुवारीचा हप्ता जो चालू महिन्याचा हप्ता असणार आहे आणि तो हप्ता तुमचा 8वा असणार आहे, तर तो तुम्हाला 25 तारखेपर्यंत तुमच्या सर्व महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारे आता अजितदादा पवार यांनी एक घोषणा केलेली आहे आणि या अगोदर अदिती तटकरे यांनी सुद्धा याबद्दलची माहिती मीडियाला दिली होती की जो तुमचा 8वा हप्ता आहे हा तुमच्या थेट बँकेमध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये ज्या 5 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही आहे। तर बघू शकता सर्वात मोठी अपडेट आली आहे की लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार फेब्रुवारीचा लाभ। आतापर्यंत अपात्र ठरल्या 5,50,000 महिला, तर निकषांच्या पडताळणी अंती आणखी कमी होणार लाभार्थी, म्हणजे अजून व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि यामधून ज्या महिला GR मध्ये बसत नाही किंवा कोणत्या निकषांमध्ये बसत नाही त्या महिला आता अपात्र ठरवण्यात येणार आहे। आणि बघू शकता संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना व स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 5,40,000 पर्यंत झाली आहे। सध्या ज्या लाभार्थी महिलांची नावे 4 चाकी आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे, त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही अशी वस्तुस्थिती समोर आलेली आहे। तर ज्याही महिलांचे आता व्हेरिफिकेशन सुरू आहे, सध्या तरी 5,50,000 महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहे की जे एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहे किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, तर अशा प्रकारे ह्या महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,59,00,000 महिला लाभार्थी आहेत। यांना दरमहा 3,885 कोटी रुपये लागतात। पण आता संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना व स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही 5,40,000 पर्यंत झाली आहे। तर सध्या ज्या लाभार्थी महिलांची नावे 4 चाकी आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे, त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना जो 8वा हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आहे हा लेट होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिलांची नावे 4 चाकी वाहन आहेत त्यांची अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी सुरू आहे। आणखी 8-10 दिवस लागतील, त्यानंतर त्याच अहवाल शासनाला पाठवला जाईल आणि शासन स्तरावरून त्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे, अशाबद्दल ही माहिती देण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत योजनेचे 82.50 कोटी रुपये झाले कमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे सुमारे 5.5 लाख महिला आतापर्यंत योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत। त्यात संजय गांधी निराधार योजना होती। तर अशा प्रकारे आता सर्व महिलांचे व्हेरिफिकेशन सुरू आहे। यामध्ये ज्या महिला या निकषांमध्ये बसणार नाही त्या महिला या योजनेमधून बाद केल्या जाणार आहे, अशाबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली आहे। फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तुमचा तो ज्या महिला अपात्र आहेत त्यांना सोडून बाकी सर्व महिलांना 25 तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये देण्यात येणार आहे। याबद्दल आता संपूर्ण अपडेट आलेली आहे आणि आता हा हप्ता तुमचा येत्या काही दिवसांमध्ये पाठवणे सुरू होणार आहे, कारण उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की 8 दिवसाच्या आत सर्व महिलांच्या बँक खात्यावर 8वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तर लाडकी बहीणबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।